नमस्कार शेतकरी मित्रांनो, आधुनिक शेती आणि उद्योग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, सध्या रब्बीचा सीझन म्हणजेच रब्बीची पेरणी सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, आपण महाराष्ट्रामध्ये साधारणपणे रब्बीसाठी जी पिकं घेत आहोत, हरभरा असेल, ज्वारी असेल, गहू असेल किंवा इतर कुठली पिकं आहेत, तर अशी पिकं घेत असताना एक प्रामुख्यानं गोष्ट आपल्याला जाणवते की ही जी पिकं आपण घेतो त्याच्यासाठी जे पिकं उत्पादन करण्यासाठी आपण जो खर्च करत आहोत, तो खर्चाच्या मानाने आपल्याला त्या पिकाचे मिळणारे जे उत्पन्न आहे त्याच्यातून जे पैसे मिळतात ते आपल्याला खूपच कमी मिळतात। म्हणजेच एक प्रकारे पाहायला गेलं तर शेतकऱ्याची एवढी मोठी किमती जमिनीमध्ये आपण ते गुंतवणूक करतो, त्याच्यामध्ये पीक लागवड केल्यानंतर आपण त्याच्यासाठी एक साधारण 3-4 महिन्याच्या कालावधीमध्ये त्याच्यासाठी आपण कष्ट करत असतो, राबत असतो। आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आपण ते पीक काढणी करतो आणि मार्केटमध्ये विकायला नेतो, तर अशा वेळी आपल्याला त्याला चांगला भाव मिळत नाही किंवा जरी भाव थोडा असेल तर त्या मानाने आपलं उत्पादन त्याच्यात निघत नाही। त्याच्यामुळं आपल्याला एक प्रकारे ते पीक आपण केलेल्या कष्टाच्या मानाने आणि गुंतवणुकीच्या मानाने ती पिकं आपल्याला सध्या परवडताना तर दिसत नाहीत। भरपूर शेतकऱ्यांचा हाच अनुभव आहे। तर मित्रांनो, असंच मी आणि माझा मित्र एके दिवशी बोलत असताना आमचा विषय होता की अशी रब्बीची पारंपरिक पिकं न घेता आपल्याला जर एखादं कुठलं नवीन पीक घेता येईल ज्याच्यातून आपल्याला 4 पैसे जास्त मिळतील, तर अशी कुठली पिकं घेता येतील। तर मित्रांनी त्यावेळेस एक नवीन बातमी वाचली होती, साधारण त्याच्यावर 2 वर्षापूर्वी आपण त्याच्यावर व्हिडिओ पण बनवलेला। त्यांनी मला सांगितले की आपल्या शेजारच्या एका गावामध्ये चिया नावाच्या पिकाची एका शेतकऱ्याने लागवड केलेली आहे आणि त्या चिया पिकामधून त्या शेतकऱ्याला चांगलं उत्पन्न मिळणार आहे अशी त्याने बातमी वाचलेली। मग त्याच्यानंतर आम्ही त्या गावामध्येच आम्ही चौकशी करून त्या शेतकऱ्यांचा नंबर मिळवला आणि त्यांना कॉल करून आम्ही चिया पीक नेमकं कसं असतं, त्याचं लागवड कशी केली जाते, काय आहे त्याचे फायदे, काय ते विकतात कुठं, याच्याबद्दल एक आम्हाला उत्सुकता निर्माण झाली आणि आम्ही ते चिया पीक पाहण्यासाठी गेलो। आणि चिया पीक पाहण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या शेतामध्ये आलेलं पीक एकदम चांगलं, म्हणजेच खरं तर चिया पीक हे अमेरिकेचं पीक म्हटलं जातं आणि ते अमेरिकेचं पीक आपल्या भारतात कसं काय येऊ शकतं हे पाहण्यासाठी आम्ही गेलो। तर ते पीक एक नंबर आलेलं आणि ते पीक पाहिल्यानंतर आणि त्या शेतकऱ्यांनी जे स्वतः अनुभव सांगितलं, ते पीक त्यांचं लागवड करण्यासाठी त्यांना विचारलं की तुम्ही या पिकाची लागवड करण्यासाठी निवड का केली किंवा या पिकाबद्दल तुम्हाला नेमकी काय माहिती मिळाली, कुठून माहिती मिळाली। तर त्यांनी एक किस्सा आम्हाला सांगितलं की साधारण जे चिया नावाचं पीक आहे हे BP असेल, शुगर असेल किंवा आपले जे शरीराचे अनेक आजार विकार आहेत तर याच्यामध्ये खूप फायदेशीर आहे। ते चियाचं सेवन केलं जातं आणि त्याच्यानं ते चियाचं सेवन केल्यानंतर खूप चांगला रिझल्ट आला। तर त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं की आपण स्वतः खाल्ल्यानंतर आपल्याला एवढा चांगला रिझल्ट आलेला आहे, आपण भारतामध्ये जवळपास एवढ्या महागाने हे मागवत आहोत, तर हे पीक जे आहे ते नेमकं कसं उगवलं जातं, याचं उत्पादन कसं घेतात, हे जर आपण स्वतःच जर आपल्या शेतामध्ये उत्पादन केलं, भारतामध्ये याला खूप चांगला भाव आहे, तर कसं राहील याच्यासाठी त्यांनी चौकशी केली आणि मार्केटमधून त्यांनी बियाणे घेऊन ते चियाची लागवड केलेली आणि ते लागवड केल्यानंतर त्यांना खूप चांगला रिझल्ट आला, त्यांना उत्पादन चांगलं झालेलं। तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ बनवण्याचा उद्देश आहे, भरपूर शेतकऱ्यांचं त्या व्हिडिओला चांगला रिस्पॉन्स मिळाला होता। अनेक शेतकरी चिया पिकाची लागवड करण्यासाठी उत्सुक आहेत। तर शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत, चिया पीक म्हणजे नेमकं आहे काय, चियाची लागवड कधी करतात, तर चिया किती दिवसाचं पीक आहे, चिया पिकवल्यानंतर त्याचं एकरी उत्पादन किती निघतं, त्याला फवारण्या काय करावं लागतात, त्याला खत काय असतं, त्याला जनावरांचा वगैरे त्रास आहे का, किडी रोगांचा काय प्रादुर्भाव आहे का, चिया जर आपण चियाचं पीक घेतलं तर आपल्याला परवडू शकतं का, किंवा जे उत्पादन आपण चियाचं घेणार आहेत ती घेतल्यानंतर आपल्या भारतामध्ये किंवा आपल्या जवळपास त्याचं मार्केट कुठं आहे, त्याला भाव किती मिळेल आणि एकूण फायदा किती होईल। तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याबद्दल एकदम सविस्तर आणि खरी माहिती घेणार आहोत। तर त्यासाठी मित्रांनो, हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा। आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी या व्हिडिओखाली सबस्क्राईब नावाच्या बटनवर क्लिक करून चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा, जेणेकरून अशीच महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळत राहील। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या चिया सीडची लागवड किंवा शेती करायची म्हटल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला चिया सीड म्हणजे नेमकं काय आहे, त्याचा वापर कुठं आणि कसा केला जातो, त्याचे फायदे काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे। तर मित्रांनो, चिया सीड किंवा चिया बियाणं हे साधारणपणे काळ्या, करड्या किंवा पांढऱ्या रंगाचं तिळाच्या आकाराच्या साईजचे बियाणं असतात। याची रोपे जी आहेत ती तुळशीसारखी हिरव्या रंगाची असतात। चिया हे जे मूळ पीक आहे ते पीकच आपल्या भारताचं नाही आहे, तर त्याच्यामुळं भारतीय कुठलं नाव नाही, हे मूळ अमेरिकेचं मेक्सिको प्रांतातील पीक आहे। तर याला सॅल्विया हिस्पॅनिका याच्या झाडाला म्हटलं जातं आणि याचा वापर जर पाहायला गेलं तर याचा आरोग्यदायी खूप फायदेशीर वापर आहे। याचा वापर साधारणपणे पाण्यासोबत किंवा दुधासोबत भिजवून कच्चा खाण्यासाठी केला जातो। याचं सेवन किंवा याचं
वापर का केला जातो, तर याच्यामध्ये असणारी पोषक तत्वे ज्याच्यामुळे याचा वापर केला जातो. तर याच्यामध्ये काय पोषक तत्वे आहेत, साधारण ओमेगा 3 फॅटी ॲसिड आहे याच्यामध्ये, त्याचबरोबर फायबर आहे, प्रोटीन आहे, फॅट्स आहेत, कॅल्शियम, मॅग्नेशियम, मॅग्नीज, फॉस्फरस आहे, पोटॅशियम, झिंक, विटॅमिन बी, आयरन, अँटीऑक्सिडंट इत्यादी पोषक तत्वे आहेत. त्याचबरोबर याला सुपरफूड म्हटलं जातं, कारण हे भरपूर सारी पोषक तत्वे असल्यामुळे याला सुपरफूड म्हणून अख्ख्या जगभरामध्ये मान्यता आहे किंवा याची एक ओळख आहे. तर मित्रांनो, हे खाल्ल्याने आपल्या शरीराला काय फायदे होतात, तर साधारणपणे जर तुमचं वजन कमी करायचं असेल तर वजन कमी करण्यासाठी सुद्धा तुम्ही याचं सेवन करू शकता. याचं सेवन केल्यानंतर पचनक्रिया सुधारते, वजन कमी होतं, हाडे दात मजबूत होतात, त्वचेचे आरोग्य सुधारते, स्मरणशक्ती वाढते, हृदयरोग असेल, उच्च रक्तदाब असेल, त्याचबरोबर थकवा जाणवत असेल किंवा रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगला फायदा आहे. तर अशा प्रकारे या चिया सीडचा वापर केला जातो. चिया सीड हे नेमकं काय आहे हे थोडक्यात पाहिल्यानंतर आपण त्याच्यानंतर पाहूया की याची लागवड कुठल्या प्रकारच्या जमिनीमध्ये करता येते, लागवड कधी करावी लागते, याचा कालावधी किती आहे. साधारणपणे याची लागवड करायची असेल तर आपल्याला मध्यम ते चांगल्या प्रतीची जमीन लागते. हलक्या जमिनीमध्ये सुद्धा तुम्ही लागवड करू शकता. जसे की आपण नेहमी शेती करत असताना चांगल्या जमिनीमध्ये खूप चांगलं जास्त उत्पादन मिळतं आणि हलक्या जमिनीमध्ये कमी उत्पादन मिळतं. अशा प्रकारे जितकी तुमची जमीन चांगली तितकं याचं जास्त उत्पादन आपल्याला मिळत असतं. याचा लागवड करण्याचा जो कालावधी आहे दरवर्षीचा साधारण 15 ऑक्टोबरपासून ते 25 नोव्हेंबरचा कालावधीमध्ये याची लागवड केल्यानंतर आपल्याला तुलनेने चांगलं उत्पादन मिळत असतं. आणि याचा जर सुरुवातीला कालावधी आपल्याला पाहायचा असेल तर साधारण 110 ते 120 दिवसामध्ये हे मळणीसाठी तयार होणारं पीक आहे. याची लागवड आपण पेरणी पद्धतीने करू शकतो. पेरणी करत असताना साधारण 2 लाईनमधील किंवा 2 काकऱ्यामधील अंतर हे साधारण 18 इंचाचं ठेवतात आणि याचं बियाण्याचं जे पेरणी करतानाचं प्रमाण आहे साधारण एकरी 2 ते 2.5 किलो बियाण्याची याच्यामध्ये पेरणी आपण करायची आहे. चिया सीड हे आपल्या भारतातलं पीक नसल्यामुळे अजूनही आपल्या भारतामध्ये याचं जेवढ्या प्रमाणामध्ये पाहिजे तेवढ्या प्रमाणामध्ये उत्पादन घेतलं जात नाही किंवा शेती केली जात नाही. तर तुम्ही लागवड करत असताना तुम्ही वैयक्तिक बियाणं उपलब्ध करून तुमच्या शेतामध्ये याची लागवड करू शकता किंवा कंपनीसोबत एखाद्या करार शेती करून सुद्धा तुम्ही करार पद्धतीने याची शेती करू शकता. तुम्हाला याचं बियाणं कुठे मिळणार आहे याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओची शेवटी देणार आहोत, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. त्यानंतर आपण पाहूया की याच्यासाठी नेमकं खत कुठलं वापरायचं आहे. तर जर तुम्ही पेरणी करणार असाल तर त्याच्या अगोदर तुम्ही तुमच्या शेतामध्ये 5-10 ट्रॅक्टर किंवा गाड्या असेल ते शेणखत तुम्ही तुमच्या शेतामध्ये घालू शकता. पुरेसं शेणखत घालून सुद्धा तुम्ही त्याची पेरणी करू शकता किंवा तुम्ही शेणखत घातलेलं नसेल तर पेरणी करत असताना तुम्ही रासायनिक खतांचा सुद्धा वापर याच्यासाठी करू शकता. एकदा का चियाची पेरणी झाली तर पेरणी झाल्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे पाणी व्यवस्थापन. तर मित्रांनो, इतर पिकांना जे आपण रब्बीच्या पिकांना पाण्याची व्यवस्थापन करतो, पाण्याची सोय करतो, तर तशाच पद्धतीने तुम्ही आवश्यकतेनुसार साधारणपणे एक ढोबळमानाने पाहायला गेलं तर 3 ते 4 वेळा या चिया सीडला तुम्हाला पाणी देण्याची आवश्यकता पडते. त्याच्यासाठी तुम्ही पाटपाणी किंवा फ्लड इरिगेशन असेल, स्प्रिंकलर असेल, ठिबक असेल किंवा रेन पाईप असेल तर अशा कुठल्याही पद्धतीने तुमच्याकडे जी सुविधा असेल अशा पद्धतीने तुम्ही त्याला पाणी देऊ शकता. तुमच्या शेतामध्ये पाण्याची किती आवश्यकता हे तुम्ही सहज ओळखू शकता आणि त्याप्रमाणे त्याला पाणी द्यायचं आहे. पाणी व्यवस्थापन पाहिल्यानंतर पुढचा मुद्दा आहे तो म्हणजेच कीड रोगांचा प्रादुर्भाव आणि फवारणी व्यवस्थापन. तर मित्रांनो, साधारणपणे चिया सीड जे शेतकरी आतापर्यंत चिया सीडची शेती केली आहे त्यांच्या म्हणण्यानुसार चिया सीडवरती कुठल्याही किडीचा किंवा रोगांचा प्रादुर्भाव होत नाही. त्याच्यामुळे याच्यासाठी कुठल्याही प्रकारची कीटकनाशक किंवा बुरशीनाशक असेल अशाची फवारणी करण्याची आवश्यकता पडत नाही. आणि विशेष गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हे जे चिया सीडची रोपं आहेत किंवा झाडं आहेत तर याला जनावरसुद्धा सहसा खात नाहीत. आपल्यासुद्धा भारतामध्ये काही वनस्पती आहेत तसं यासुद्धा वनस्पतीला जनावरे खात नाहीत. तर त्याच्यामुळे याला संरक्षण करण्याची सुद्धा आपल्याला आवश्यकता नाही. आणि जर तुम्हाला याची वाढ चांगली हवी म्हणून याच्यासाठी वाढीसाठी काही पोषक तत्वे जर तुम्ही स्प्रे करायचे असेल तर ते तुम्ही नक्कीच करू शकता. लागवडीचे सर्व मुद्दे आपण पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच साधारण 110-120 दिवस झाल्यानंतर आपलं चिया पीक हे काढणीसाठी येणार आहे.
चिया पीकची उंची साधारणपणे एक 5 फुटाच्या आसपास पाहायला मिळते. तर आपलं ज्यावेळेस चिया पीक काढणीसाठी येतं तर त्याच्यावेळी याची काढणी कशी करायची आहे किंवा मळणी कशी करायची तर साधारणपणे आपली इतर पिकं जशी आपण मजुरावरती किंवा आपण वैयक्तिक काढत असतो तर असं तुम्ही कापणी याची करून काढू शकता आणि वावरामध्ये याची कापणी काढून एका ठिकाणी याचा ढीग लावू शकता. ढीग लावल्यानंतर तुम्ही जे आपले मळणी यंत्र पारंपरिक मळणी यंत्र आहेत आपल्याकडे त्याच्याद्वारे सुद्धा तुम्ही याची कमी RPM वरती मळणी केल्यानंतर याचं बियाणं सुद्धा पुढं हवेमध्ये उडून जात नाही तर पूर्ण बियाणं तुमचं खाली येणार आहे. तर तुम्ही मळणी यंत्राने सुद्धा मळणी करू शकता किंवा आता जे आधुनिक हार्वेस्टर मशीन आलेले आहेत आपल्याकडे तर अशा हार्वेस्टर मशीनने सुद्धा तुम्ही याची मळणी केल्यानंतर तुम्हाला काढणी आणि मळणी एक सोबतच होणार आहे. तर तशा प्रकारे तुम्ही याची काढणी करून घ्यायची. काढणी केल्यानंतर पुढचा सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे एकरी मिळणारं उत्पादन. तर मित्रांनो तुमची जमीन ज्याप्रमाणे आहे आणि तुमचं व्यवस्थापन ज्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे तुम्हाला उत्पादन तर मिळणारच आहे. पण साधारणपणे आपण जे पाहिलेलं आहे तर चांगल्या जमिनीमध्ये एकरी साधारण 6-7 क्विंटल प्रति एकरपर्यंत आपल्याला उत्पादन पाहायला मिळालेलं आहे. तसं शेतकऱ्यांना उत्पादन मिळालेलं सुद्धा आहे. तर मित्रांनो तुम्ही चिया सीडची लागवड करत असताना आपण सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही लागवड केली तर निश्चितच तुम्हाला चांगलं उत्पादन मिळणार आहे. आणि चिया सीडचं उत्पादन घेऊन झाल्यानंतर याच्यात सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा मुद्दा आहे तो म्हणजेच याच्यासाठीचं मार्केट आणि भाव. तर मित्रांनो जर तुम्ही करार पद्धतीने जर एखाद्या कंपनीसोबत शेती केलेली असेल तर कंपनी तुमचं बियाणं तुमच्या घरून घेऊन जाणार आहे. आणि जर तुम्ही वैयक्तिक शेती केलेली असेल तर याच्यामध्ये तुम्हाला जर मार्केटला बियाणं विकायचं असेल तर एकतर तुम्ही जे भारतामधील सर्वात मोठे चियासाठीची मार्केट आहे किंवा मंडी आहे ते म्हणजे मध्य प्रदेशामध्ये असणारं नीमच मंडी. या ठिकाणी चियाची मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केली जाते याच्या मंडीमध्ये. आणि दुसरं म्हणजे आपल्या कर्नाटकामध्ये बेंगलोर शहरामध्ये सुद्धा काही याचे व्यापारी आहेत ते सुद्धा याची खरेदी करत असतात. किंवा तुम्ही स्थानिक लेवलवरती ज्या लोकांना आवश्यक आहे अशा लोकांना सुद्धा तुम्ही या चिया बियाण्याची विक्री करू शकता. तर मित्रांनो चियाचं बियाणं जे आपण उत्पादन केलेलं आहे ते मार्केटला साधारणपणे आपण एक जे भारतातली सर्वात महत्त्वाची आणि मोठी बाजारपेठ आहे ते म्हणजे नीमच मंडी. जर नीमच मंडीला पाहायला गेलं तर या बियाण्याचे भाव साधारण पाहायला गेलं तर 20,000 रुपये ते 30,000 रुपये प्रति क्विंटलच्या आसपास साधारणपणे पाहायला मिळतात. साधारण परिस्थितीनुसार हे भाव असतात. कधी थोडेफार कमी जास्त सुद्धा भाव असतात परंतु 20-30 हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत हे भाव आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतात. करार शेती करत असेल किंवा कंपनीसोबत करार केलेला असेल अशा परिस्थितीमध्ये सुद्धा 15-17 हजार रुपये प्रति क्विंटल एवढा कंपन्या भाव देत असतात. तर मित्रांनो भावाचं मार्केटचं तर आपण पाहिलेलं आहे आणि याच्यासाठी जो सुरुवातीला ते शेवटपर्यंत सुरुवातीपासून शेवटपर्यंत येणारा जो खर्च आहे साधारणपणे 15 ते 20 हजार रुपयाच्या आसपास आपल्याला प्रति एकरी चियाचं उत्पादन घेण्यासाठी खर्च येऊ शकतो. तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही चियाची लागवड करू शकता आणि एक आपल्या पारंपरिक पिकापेक्षा एक नवीन पीक घेऊन तुम्ही चांगलं उत्पादन याच्यामध्ये मिळवू शकता. तुम्हाला जर या हंगामामध्ये चियाची शेती करायची असेल तर तुम्हाला चियाचे बियाणं कुठे उपलब्ध आहे असे शेतकऱ्यांचे नंबरसुद्धा आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि पहिल्या कमेंटमध्ये देणार आहोत. तिथून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करून अधिक माहितीसुद्धा घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्ही बियाणेसुद्धा योग्य भावामध्ये मिळवू शकता. आणि जर तुम्ही आत्तापर्यंत व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे. आपण इतर पारंपरिक पिकं सोडून चियाची लागवड नेमकी का करावी तर आपण इतर पिकांना संरक्षण करण्यासाठीची गरज असते. एकतर याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे कीड रोगाचा प्रादुर्भाव नाही त्याच्यामुळे आपल्याला फवारणीचा त्रासही नाही आणि त्याच्यासाठी होणारा खर्चही नाही. इतर पिकांच्या तुलनेमध्ये याला मिळणारा जो भाव आहे तो निश्चितच चांगला भाव मिळतो आहे. आणि इतर पिकं जे आपण घेतो त्याच्यामधून आपलं जे उत्पादन खर्च आणि उत्पन्न याच्यात जी तफावत दिसते थोडंफार म्हणजे थोडाफार फायदा याच्यामध्ये मिळतो किंवा बऱ्याच वेळा आपलं नुकसानीत सुद्धा जात असतं. तर अशा चिया पिकाची लागवड केल्यानंतर साधारणपणे आपण सरासरी विचार केला तर आपण नक्कीच चांगला फायदा मिळवू शकतो. तसेच हे भारताच्या बाहेरचं पीक आहे याची लागवड सध्या कमी आहे याला मागणी भरपूर आहे तर त्या तुलनेमध्ये लागवड कमी असल्यामुळे भविष्यामध्ये या चियाची शेती केल्यानंतर याला चांगला भावसुद्धा मिळणार आहे आणि याच्यामध्ये नवीन पीक असल्यामुळे स्कोपसुद्धा असणार आहे. तर त्याच्यामुळे जर मित्रांनो तुम्ही चियाची शेती करण्यासाठी इच्छुक असाल तर नक्कीच चियाची शेती करू शकता. त्याच्यातून खूप चांगला तुम्हाला फायदा मिळणार आहे. तुम्ही
ची या संदर्भात इतर महत्त्वाची माहितीसुद्धा यूट्यूबवरती गुगलवरती सर्च करू शकता, तुम्हाला तिथे त्याची माहिती कळणार आहे. तर मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. त्याचबरोबर व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटलं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा. तुमचे इतर काही समस्या असतील किंवा अडचणी असेल ते सुद्धा आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारा. आम्ही नक्कीच तुम्हाला त्याचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू.